तर मित्रांनो, मी तुम्हाला आज एका अशा आपल्या हिंदू धर्मातील मंदिरात घेऊन जाणार आहे जे तब्बल 17 वेळा नष्ट करण्यात आलं होतं. पण 17 वेळा नष्ट करून सुद्धा हे मंदिर आजही त्याच थाटामध्ये उभे आहे. बरोबर मित्रांनो, तुम्ही बरोबर ओळखलं. आपण आलेलो आहोत गुजरातमधील वेरावळ येथील सोमनाथ या मंदिरामध्ये. तर कसा आहे आजचा प्रवास, चला बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत गुजरातला. गुजरातमध्ये आपण जे आपले ज्योतिर्लिंग आहेत, एक नागनाथ म्हणजे नागेश्वर असं ओळखलं जातं आणि दुसरं म्हणजे सोमनाथ, तिथे आपण चाललेलो आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आमच्याकडे आता ट्रेनचं तिकीट अवेलेबल नव्हतं, मग त्यामुळे आमचं ट्रेनचं तिकीट काही बुक झालेलं नाही आहे. आम्ही फर्स्ट टाईम एव्हर जनरलनी प्रवास करणार आहे. आमचा प्रवास कसा असणार आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. आपला ट्रेनचा नंबर आहे 19217, भावनगर बँड्रा टर्मिनस वेरावल ही आपली ट्रेन आहे. आपण ट्रेन पकडत आहोत बँड्रा टर्मिनसवरून. तर आत्ता आपण पोचलेलो आहोत वेरावळ स्टेशनला. वेरावळ स्टेशनपासून आपण सोमनाथच्या मंदिरापर्यंत जाणार आहोत बसनी. बसचं तिकीट आहे फक्त 20 रुपये. तर मित्रांनो, आत्ताच आपण पोचलेलो आहोत वेरावळच्या मेन मंदिर म्हणजे सोमनाथ मंदिराजवळ. आम्हाला स्टेशनपासून ते इथपर्यंत येण्यासाठी 20 रुपीज लागले. 20 रुपीजने आम्ही बसने आलो. तुम्ही हवं तर प्रायव्हेट ऑटो देखील बुक करू शकता. प्रायव्हेट ऑटोसाठी 200 रुपये चार्जेस घेतले जातात. बट आम्हाला बसचा सोर्सेस इझिली अवेलेबल होता. एक 10 ते 15 मिनटं लागली हे मला स्टेशनपासून ते वेरावळ मंदिरापासून येण्यासाठी. इथे आल्यानंतर स्टेचे बरेच ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक लोकेशन्स आहेत जिथे तुम्हाला स्टे ऑप्शन्स मिळतील. 700 ते 800 रुपयाच्या पुढे तुम्हाला सगळे रेट चालू होतात. मग पुढे तुम्ही घेईल त्याप्रमाणे तुम्हाला हॉटेल्स मिळतात. गुजरातमधील सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक मंदिर मानलं जातं. भगवान शिव यांना समर्पित असलेले हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. इतिहासाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सोमनाथ मंदिर हे अनेक वेळा आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालं, पण प्रत्येक वेळी उभे राहिलं. विशेष सांगायचं म्हणजे तर सोमनाथ मंदिरचं पुनर्निर्माण हे 1951 सालचा हा टप्पा खूप महत्त्वाचा होता, जेव्हा भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने मंदिराचं भव्य पुनर्निर्माण करण्यात आलं. मित्रांनो, जस्ट आमचं आता दर्शन झालेलं आहे. दर्शन होऊन आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. सोमनाथ मंदिरात आमचं अवघ्या अर्ध्या तासात दर्शन झालं आहे. फार वेळ लागला नाही. आम्ही 10-10:30 वाजता गेलो होतो, तर फार अशी काही गर्दी नव्हती. जर तुम्ही जरी जाणार असाल तर मंदिर सकाळी 6 वाजता उघडतं. जेवढं लवकर तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं लवकर तुम्ही जावा. अर्धा तासात आमचं दर्शन झालं. अर्धा तास दर्शन झाल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या बाहेरून बाकीचे जे स्पॉट्स आहेत ते कवर करायला निघालो आहोत. तर बाकीचे स्पॉट्स कवर करण्यासाठी आम्ही एक ऑटो बुक केले. तो ऑटोमधून आम्हाला बाकीचे सगळे पॉईंट्स फिरवणार आहेत. ऑटो आता किती चार्जेस घेतो आहे आणि काय काय पॉईंट दाखवतो आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडलाच सांगेलच. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे मी तुम्हाला आतलं काही दृश्य नाही दाखवू शकत मित्रांनो. सायकल चालवत जायचं, सायकल घेऊन जा. नाही जायचं. जायचं येऊ तर दे. अरे घे काय. आजाओ आजाओ आजाओ. सोमनाथ मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर आत्ता आपण आलो होतो भालका तीर्थ या ठिकाणी.
मित्रांनो, आता आपण आहोत गुजरातमधील भालका तीर्थ येथे. या जागेचे एक विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे मित्रांनो, भालका तीर्थ ही तीच जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्ण यांच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला होता व भगवान श्रीकृष्ण यांना त्यांचा शरीराचा त्याग करावा लागला होता. आणि असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्ण इथून 4 किलोमीटर पुढे गोलकधाम इथपर्यंत चालत गेले होते. मित्रांनो, कुठलाही टुरिस्ट लोकेशनला आल्यानंतर सर्वात मोठा एक आपल्यासमोर प्रश्न असतो की तिथे लोकल ट्रॅव्हलिंग कसं करायचं. तर आम्ही तरी सध्या इथे लोकल ट्रॅव्हल करण्यासाठी एक ऑटो बुक केली आहे. त्या लोकल ट्रॅव्हलरना आता आम्ही ऑटोमधून फिरतोय. तो आम्हाला कुठले कुठले स्पॉट फिरवणार आहे आणि आमच्याकडनं किती चार्जेस घेतलेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या तिसऱ्या लोकेशनवरती, जे बाणगंगा म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की इथे पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात शिवपूजा करण्यासाठी येत होते. गीता मंदिरबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर येथील भिंतीवरती आपल्या भगवद्गीतेमधील 18 अध्याय हे कोरले गेलेले आहेत. मंदिर परिसर हा खरंच खूप शांत, स्वच्छ आणि खरंच खूप भारी परिसर आहे. मित्रांनो, जर तुम्ही येणार असाल तर या लोकेशनला नक्की व्हिजिट करा. या मंदिराच्याच बाजूला एक छान असं तळं आहे. ते तळं देखील एवढं सुंदर आहे ना, खरंच अप्रतिम असं आहे. गीता मंदिर बघून झाल्यानंतर आता आपण पुढे निघालो होतो सूर्य मंदिरकडे. या एकाच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सूर्य मंदिर, 5 पांडव गुफा आणि हिंगलज मातेचं मंदिर देखील बघायला मिळतं. नाही घुसणार तू. आता तू जेव्हा आपली माझा व्हिडिओ घे.
चालेल का? आम्ही जस्ट गड हिंगलज माता म्हणून इथे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही दर्शन केलं. खरंच खूप भारी मंदिर आहे आणि त्या मंदिरापर्यंत जायचा रस्ता तर खरंच अप्रतिम आहे. खूप छोटासा असा रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्हाला जावं लागतं आणि असं थोडंसं खाली अंडरग्राऊंड ते मंदिर आहे. तर तुम्ही येणार असाल इथे तर नक्की हे मंदिर व्हिजिट करा, मिस करू नका. खरंच खूप भारी मंदिर आहे. त्याच्याच मंदिराच्या थोडंसं बाजूला सूर्यकुंड आहे आणि सूर्यकुंड आहे, तर ते सुद्धा नक्की बघा, ते सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ही होती मित्रांनो ओव्हरऑल आपली सोमनाथमधली आजची जर्नी. आम्ही आमचा आजचा दिवस सकाळी 10 वाजता चालू केला होता. सोमनाथ मंदिरापासून आम्ही सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आम्ही एक ऑटो बुक केली होती साईटसीइंग स्पॉट फिरण्यासाठी. साईटसीइंग स्पॉटमध्ये आम्हाला त्यांनी सूर्यमंदिर, गीता मंदिर, शंकराचार्य टेम्पल आणि गुफा, हिंगलज माता मंदिर, सूर्यकुंड टेम्पल आणि बाणगंगा आणि अजून बरेच स्पॉट त्यांनी आम्हाला फिरवले. त्यांची तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीलच. प्लस डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी सगळे तुम्हाला लोकेशन्स विथ डिटेल्स प्रोव्हाइड करेलच. पण एक सांगायचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही एकतर पूर्ण सोमनाथ साईटसीइंग वन डे ठेवू शकता. अदरवाईज इथून तुम्ही दीवला सुद्धा जाऊ शकता. दीवमध्ये दीव इथून 100 किलोमीटरवरती आहे. तिथे देखील बरेच चांगले चांगले स्पॉट्स आहेत जे तुम्ही कवर करू शकता. जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग या की तुम्हाला एक दिवस दीव प्लॅन करायचं आणि एक दिवस सोमनाथमध्ये साईटसीइंग कवर करायचे. तर आमचं ॲक्च्युअली थोडंसं प्लॅनिंग पाठीपुढे झालं, त्यामुळे आम्हाला दीवला जाता आलं नाही. कारण आज रात्री आमची ट्रेन आहे. तर आम्ही सोमनाथ आणि तिकडचे लोकल साईटसीइंग स्पॉट कवर केले आणि आता आम्ही द्वारकेसाठी रवाना होत आहोत. तर आपली रात्री 11 वाजता ट्रेन आहे. तर आपण द्वारकेमध्ये कुठे कुठे काय काय फिरतोय आणि काय काय नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतोय ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपला पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.